नमस्कार. श्री स्वामी समर्थ. आज आपण श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 16 पाहणार आहोत. श्री गणेशाय नमः. भक्तजन तारणार्थ यतिरूपे श्री दत्त भुवारी प्रकट होत अक्कलकोटी वास केला. जे जे झाले त्यांचे भक्त त्यात श्रेष्ठ स्वामी सुत ऐकता त्यांचे चरित्र महादोष जातील. प्रसिद्ध मुंबई शहरात हरिभाऊ नामे विख्यात आनंदी होते नांदत निर्वाह करीत नोकरीने. कोकण प्रांती राजापूर तालुक्यात इटिया गाव सुंदर. हरिभाऊ तेथील राहणार जात मराठी तयांची. ते खोत त्या गावचे होते संपन्न पूर्वीचे. त्याच गावी तयांचे माता बंधू राहती. मुंबईत तयांचे मित्र ब्राह्मण उपनाव पंडित ते करिता व्यापार त्यात तोटा आला तयांसी. एके समयी पंडितांनी स्वामी कीर्ती ऐकली कानी. तेव्हा भाव धरोणी मनी नवस केला स्वामींते. जरी 8 दिवसात मी होईन कर्जमुक्त तरी दर्शना त्वरित अक्कलकोटी येईन. हरिभाऊ आणि त्यांचे मित्र अफूचा व्यापार करिता त्यात आपण नुकसान सत्य येईल ऐसे वाटले. त्यांनी काढली एक युक्ती बोलावणी पंडिताप्रती सर्व वर्तमान त्या सांगती म्हणती काय करावे. नुकसान भरावयासी द्रव्य नाही आम्हापासी. फिर्याद होता अब्रुसी बट्टा लागेला मुच्या. तेव्हा पंडित बोलले मला हे कर्ज काही झाले निघेल माझे दिवाळे यात संशय असेना. तुम्ही व्हावया कर्जमुक्त यासी करावी युक्ती एक. तुमचा होऊन मी मालक लिहून देतो पेढीवरी. अफूचा भाव वाढला व्यापारात नफा झाला हे सांगावया पंडिताला मारवाडी आला आनंदे. अक्कलकोटी स्वामी समर्थ सांप्रत काळी वास करीत त्यांचीच कृपा ही सत्य कर्जमुक्त झालो आम्ही. गजानन हरिभाऊ पंडित त्रिवर्ग अक्कलकोटी जात समर्थांचे दर्शन घेत पूजन करीत भक्तीने. तेव्हा समर्थे तयांसी शिवराम मारुती ऐसी नाम दिदली त्रिवर्गासी अनेक मंत्र दिदले. पंडिता राम म्हटले गजानना शिवनाम दिदले. मारुती हरिभाऊ म्हटले तिघे केले एक रूप. मग समर्थे त्यावेळी त्रिवर्गाजवळ बोलाविले. तिघांचे 3 श्लोक दिदले. मंत्र म्हणून ते ऐका. श्लोक गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा. गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ऐसा मंत्र हरिभाऊते दिदला. तेव्हा तयाच्या आनंदाते पारावार नसेसी. दुसरा मंत्र गजाननाला तयावेळी श्रींनी दिदला. तेव्हा तयाच्या मनाला आनंद झाला बहुसाळ. श्लोक आकाशात पतित तोय यथा गच्छति सागरम. सर्व देव नमस्कार केशव प्रति गच्छति. संतोषले त्यांचे मन मग पंडिताजवळ घेऊन एक मंत्र उपदेशून केले पावन तयाचे. श्लोक इदमेव शिव इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिव. 300 रुपये तयांनी आणले होते मुंबईहून. त्याचे काय करावे म्हणून विचारिले समर्थांसी. ऐसा प्रश्न ऐकून समर्थ बोलले तया लागून त्यांच्या पादुका बनवून येथे आणाव्या सत्वर. काही दिवस गेल्यावरी त्रिवर्ग एके अवसरी उभे राहून जोडल्या करी आज्ञा मागती जावया. आज्ञा मिळता तयांसी आनंद आल्या मुंबईसी. हरिभाऊच्या मानसी ध्यास लागला स्वामींचा. त्या आत्मलिंगा पादुका 14 दिवसापर्यंत देखा. पायी वागवी भक्त सखा दिदल्या नाही कोणाते. हरिभाऊ एके दिनी समर्थ सानिध्य येऊनी दर्शन घेऊन श्रीचरणी मस्तक त्यांनी ठेविले. तो समर्थ त्याप्रती घेऊनी मांडीवरती वरद हस्त सत्वरगती मस्तकी त्याचे ठेविले. माय म्हणती तू माझा सुत झालासी आता निश्चित. परिधान करी भगवे वस्त्र संसार देई सोडूनी. मग छाटी कपनी झोळी समर्थे तयासी दिदली. ती घेऊन त्यावेळी परिधान केली सत्वर. आत्मलिंग पादुका सत्वरी देती हरिभाऊचे करी. म्हणती जाऊनी सागर तीरी किल्ला बांधून राहावे. जाऊनी आला सत्वर लुटवी आपला संसार. लोभ मोह अनुमात्र चित्ती तुवान धरावा. आज्ञा ऐकोनी या ऐशी आनंद झाला मानसी. सत्वर आले मुंबईसी साधू वेश घेऊनी. असो हरिभाऊनी काय केले ब्राह्मणासी बोलाविले. संकल्प करून ठेविले तुळशीपत्र घरावरी. हरिभाऊ घर लुटविता तारा नामे त्यांची कांता. ती करी बहुता कांता घेत उर बडवूनी. विनविते जोडोनी कर अद्यापि स्वस्थ करा अंतर. आपुला हा विचार सोडून द्यावा प्राणप्रिया. ऐशी तियेची उत्तरे ऐकून या स्वामी कुमरे. समाधान बहुत प्रकारे करीत असे तियेचे. स्त्रियेच्या अंगावरी अलंकार तेही लुटविले समग्र. तेही दिदले शुभ्र वस्त्र परिधान करावया. आत्मलिंग समर्थ स्वामी सुताते दिदले होते.
त्या पादुका सुहस्ते मठा माझी स्थापिल्या। कामाटीपुऱ्यात त्या समयी मठ स्थापिला असे पाही, हरिभाऊ होऊनी घोसावी मठा माझी राहिली। इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत सदा भाविक भक्त परिशोध षोडश अध्याय गोड हा। श्रीरस्तु शुभ भवतु। श्री स्वामी समर्थ। असेच नवनवीन अध्याय पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडल्यावर नक्की लाईक करा। धन्यवाद।